नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं असतानाच प्रभाग क्रमांक 11 मध्ये घडलेल्या धक्कादायक घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे। नाशिकच्या सातपूर परिसरात आम आदमी पक्षाचे उमेदवार समाधान आहेर यांच्यावर प्रचारादरम्यान थेट बंदूक ताणून धमकी देण्यात आल्याची गंभीर घटना घडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार समाधान आहेर हे आपल्या कार्यकर्त्यांसह प्रचारासाठी फिरत असताना एका तरुणाने अचानक त्यांच्या समोर बंदूक काढून प्रचाराला फिरायचं नाही अशी धमकी दिली। या प्रकारामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला। घटनेनंतर परिसरातील नागरिक आणि कार्यकर्त्यांनी तत्काळ हस्तक्षेप करत बंदूक ताणणाऱ्या तरुणाला पकडलं। संतप्त जमावाने त्याला चोप देत नंतर पोलिसांच्या ताब्यात दिलं। घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झालं आणि परिस्थिती नियंत्रणात आणली। या प्रकरणात आम आदमी पक्षाने गंभीर आरोप केलाय। बंदूक ताणणारा युवक हा जेलमधून निवडणूक लढवत असलेले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांचा कार्यकर्ता असल्याचा दावा आपकडून करण्यात आलाय।